आराधना समूहामध्ये आपलं स्वागत आहे. मी आज उदय सरांचा एक पारमार्थिक परिचय करून देते. डिसेंबर 93 मध्ये त्यांनी परमपूज्य डॉक्टर काका यांचे सज्जनगडावर जो आपण 13 अक्षरी मंत्र म्हणतो, श्रीराम जय राम जय जय राम, यावरील प्रवचन ऐकल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की आपली जीवनशैली चुकीची आहे आणि त्यात बदल गरजेचा आहे. आणि मग त्यांनी परमार्थाचा अभ्यास सुरू केला. त्याच्यानंतर 1995च्या मे महिन्यात निर्जला एकादशीच्या दिवशी त्यांनी सपत्नीक परमपूज्य डॉक्टर काकांचा अनुग्रह घेतला आणि नव्या वाटचालीस सुरुवात केली. दररोज न चुकता 4 तास अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांनी काकांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथ व दशोपनिषदे यांचा अभ्यास केला. त्यातून त्यांना नको असलेले विचार, बिघडलेल्या वृत्ती यावर काम करायला सोपे गेले आणि आत्मपरीक्षणाची सवय पण लागली. त्यानंतर त्यांनी दासबोध मंडळ स्थापन केले व पुढे गुरु आज्ञेनुसार दासबोधाच्या छपाई कामापासून तर त्याचा प्रसार व प्रचार केला आणि समीक्षण म्हणून पण त्यांनी काम केलं. पुढे आळंदीच्या श्री साखरे महाराजांच्या कृपेने त्यांना विचारसागर ग्रंथाचा पाठवर्ग पद्धतीने अभ्यास करण्याची सुवर्ण संधी मिळाली. पुढे त्यांनी चांगदेव पासष्टी, आत्माराम, विचारसागर रहस्य, ज्ञानेश्वरी यासारख्या अनेक ग्रंथांवर प्रवचने केली. दादांचं प्रवचन हे टू वे इंटरॅक्शन असतं. डिसेंबर 2021 मध्ये परमपूज्य डॉक्टर काकांनी त्यांना श्री गुरुपदावर नियुक्त केलं. चला तर मग आपण पण त्यांच्याकडून जीवनाविषयीचे उत्तम विचार, तत्वज्ञान ऐकून घेऊया आणि डॉक्टर किसनजी साखरे महाराज यांचे चरित्र पण जाणून घेऊया. उदय दादा, माइक इज युअर्स नाव. थँक्यू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. माझे आजे गुरु श्री शंकर महाराज कंधारकर, श्री गुरु डॉक्टर काका आणि समोर बसलेले श्रोते या सर्वांना वंदन करतो. साखरे महाराजांनाही वंदन करतो, कारण आज त्यांचे जे शिष्य आहेत श्री सावकार काका, त्यांची सुद्धा फोनच्या निमित्ताने भेट झाली आणि काही चरित्रात्मक भाग माझ्या पुढे प्रस्तुत झाला. चरित्र सांगायची जेव्हा वेळ येते, माझ्या आयुष्यात मी कधी चरित्र सांगितलेलं नाहीये, तेव्हा मात्र खूप काही गोष्टींचा आपल्याला तपशील द्यावा लागतो. पण आज मला चरित्र मांडताना तपशील ही भूमिका जास्त न बोलता त्या श्री गुरु साखरे महाराजांच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला अभ्यास काय पद्धतीने करायला शिकवलं हे विचार मी मांडणार आहे. म्हणजे हे चिंतन थोडंसं विस्कळीत असेल. म्हणजे आमची भेट झाल्यापासनं, माझी आणि माझ्या पत्नीची भेट झाल्यापासून ते श्री साखरे महाराज हे 6-8 महिन्यापूर्वी त्यांचं कैलासवासी झाले, इथपर्यंत आमचं आणि त्यांचं जे काय एक नातं प्रस्थापित झालेलं होतं, ती गोष्ट मला सांगायची. मूळ विचार काय आहे की चिंतन व्हावं अशी श्री गुरु साखरे महाराजांची इच्छा होती आणि माझे गुरु श्री डॉक्टर देशमुख यांची पण तीच आहे. कदाचित तुम्हाला काही वेळा दोघांचे एक म्हणूया घनिष्ठ संबंध कसे होते हाही विचार या चरित्राच्या निमित्ताने पुढे मांडला जाईल. माझ्या श्रीगुरु डॉक्टर काकांचं एक म्हणणं आहे की संतांचं चरित्र हे संतांचे ग्रंथ असतात. श्री साखरे महाराजांनी 115 ग्रंथांवर भाष्य लिहिलेलं आहे, त्यामुळं त्यांचं चरित्र केवढं विशाल आहे हे आपल्या लक्षात येईल. त्या चरित्रातला काही पार्ट की ज्याचा आणि माझा काही एक संबंध आला आणि तो संबंध एक साजरा करायचा एक मी इथे प्रयत्न करतोय. विस्कळीतपणा असेल, पण मात्र तुम्ही त्याला पॉइंट टू पॉइंट विचार केला तर तिथे मात्र तो मुद्दा पूर्ण केलेला असेल, असा एक प्रयत्न निश्चित असेल.
चरित्र शब्दाचा अर्थ काय असा जेव्हा बोलायची वेळ येते त्यावेळी चरित्र शब्दाचा अर्थ शील गुण असा होतो. आणि या शील आणि गुण या दोघांचा संबंध कशाशी आहे, तर त्या व्यक्तीच्या नैतिक गुणधर्माशी आहे. मुख्य मुद्दा काय आहे की त्या व्यक्तीचा एक ॲपिअरन्स असतो, असं आपण म्हणूया. वागण्या बोलण्यातला ॲपिअरन्स असतो, एक दिसण्यातला ॲपिअरन्स असतो. साखरे महाराजांच्या बाबतीतलं चिंतन असं आहे की ते इतके प्रसन्न व्यक्तिमत्वाचे होते की आम्ही त्यांच्याकडे गेलो असताना आम्हाला त्यांनी मात्र कधीच अभ्यास भूमिकेत निराश केलं नाही. आपल्याला लक्षात घ्या की ही जी काय आनंदाकडे जाण्याची भूमिका आहे ती मात्र त्यांनी अगदी स्पष्ट मांडली. त्यांच्याकडे आपणासारखे करीती तात्काळ अशा पद्धतीने एक संत पदाची व्यक्ती असा सुद्धा त्यांचा एक उल्लेख करता येतो. आणि आचरण आणि स्वभाव अत्यंत मनमोकळा पण अत्यंत स्पष्ट. मूळ मुद्दा काय आहे की श्रीगुरूचं एक वैशिष्ट्य असतं, श्रीगुरु साखरे महाराजांचंही वैशिष्ट्य की श्रीगुरूच्या वैशिष्ट्यामध्ये श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळुत्व असे तीन गुणधर्म असतात त्यांच्या ठिकाणी. श्रोत्रिय म्हणजे प्रस्थानत्रयीचा अभ्यास, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, नंतर आपण म्हणूया की अनेक ग्रंथ आहेत, 10 उपनिषद आहेत, या सर्वांचा अभ्यास, नंतर ब्रह्मस्वरूपाचा अखंड आनंदाचा अनुभव आणि ते ज्ञान देण्याविषयी असलेली दयाळुत्व. दयाळुत्वाचा हा विचार हा श्रीगुरूच्या ठिकाणी अतिशय म्हणूया सहज असतो. ते आपल्याशी बोलतात, ते आपल्याबरोबर चिंतन मांडतात, ते आपल्याला एखादी गोष्ट समजेपर्यंत समजावून सांगतात. ही भूमिका आपल्याला जी काय लक्षात येते ना, ती केवळ श्रीगुरूंचीच असते. साखरे महाराजांच्या ठिकाणी अशी भूमिका होती. मी ती पुढे विशद करणार आहे. मूळ विचार काय आहे की त्यांचं काही चरित्र सांगण्याच्या निमित्ताने काही लहानपणाविषयी बोलता येईल का. मला श्री सावकार काका यांच्याकडे मी जेव्हा सकाळी फोन केला त्यावेळी त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की महाराजांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा त्यांच्या आईवडिलांना एक योगी महाराज होते, त्यांच्या आईवडिलांचे श्रीगुरु, त्यांना आपण सदाशिव महाराज हे त्यांचं नाव होतं, ते योगी पुरुष होते. आणि त्यांनी सांगितलं की हा महाराज होणार आहे. हे मला आजच सकाळी कळालं, पण ते मी तुम्हाला आज सांगतो की हा महाराज होणार आहे म्हणजे हे आमचे किसन महाराज साखरे हे महाराज होणार आहेत आणि हे तुमच्या घरी राहणार नाहीत. ही एक भूमिका तिथं त्यांच्या पुढे मांडली. महाराज होणार आहेत हे मी त्यांना महाराज म्हणूनच पाहिलं. आपल्याला लक्षात येईल की इतकं सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला महाराज रूपाने जेव्हा आपल्या पुढे उभं राहतं तेव्हा ते एखाद्या ग्रंथाचा विषय किंवा एखाद्या ग्रंथाची जी काय भूमिका आहे ती अगदी हातोहात समजवून आम्हाला सांगायचे. कृष्ण त्यांचं नाव. महाराज जन्मतःच म्हणूया त्या सात्विक वृत्तीकडे जाणारे होते. 5-6 वर्षाचे झाले तेव्हा महाराज फार छान भजन म्हणायचे. हे सगळं मला सावकार काकांनी सांगितलेलं आहे. हे चरित्राच्या निमित्ताने मी सांगतो. कृष्णासारखा पोशाखही घालायचे त्यांना आणि त्या ठिकाणी त्यांना उभंही करायचे. मग अशा पद्धतीने ते थोडे मोठे झाले आणि कीर्तन त्यांनी सुरू केलं तेव्हा ते 8च वर्षाचे होते. 8व्या वर्षी त्यांनी कीर्तन सुरू केलं आणि मग प्रवचन करायला सुरुवात केली. प्रथमतः त्यांना श्री रंगनाथ महाराज परभणीकरांचं मार्गदर्शन झालं. हा त्यातला एक महत्वाचा विषय की श्री संत रंगनाथ महाराज परभणीकर हे साखरे महाराजांचे काय म्हणूया आयकॉन आहेत. म्हणजे दादा महाराज आहेत, तात्या महाराज आहेत, तात्या महाराज त्यांचे श्रीगुरु. पण मूळ मुद्दा काय आहे की प्रत्येक साखरे महाराजांनी लिहिलेल्या पुस्तकावर श्री रंगनाथ महाराजांचा फोटो असतो. हे लक्षात घ्या, ही भक्ती आहे की आपली कृतज्ञता ही प्रगट करायची असते. श्री साखरे महाराज कृतज्ञता अशी न बोलता प्रगट करायचे. आम्हाला फार गोष्टी त्यांनी अशा शांत बसून शिकवल्या. त्यातला हा कृतज्ञता विचार जो आहे ना, तो विचार मला फार आवडायचा. कारण माझं आणि स्वामी विवेकानंदांच्या म्हणूया काही ग्रंथांचं श्रवण झालेलं आहे अभ्यासाचं. तर ते ऐकताना किंवा वाचताना असं लक्षात आलं की त्यांनी मला उपयोगी पडायला संधी दिली म्हणून मी त्याला थँक्स म्हणाले. म्हणजे माझी कृतज्ञता प्रथम प्रगट व्हावी इतकी कृतज्ञता श्री साखरे महाराजांच्या ठिकाणी होती. आणि ती प्रेमळ कृतज्ञता होती. ही भूमिका माझ्या पुढे यायची. आणि मग त्यांच्या वडिलांचा विषय जेव्हा यायचा तेव्हा वडील रामायण फार सुंदर सांगायचे आणि रामायण सुंदर सांगायचे. त्यानंतर श्री साखरे महाराज
साखरे म्हणूया या आळंदीच्या मठात आले. त्यानंतर मठात आल्यानंतर योगाभ्यासही केला. 61च्या सोहळ्याला जेव्हा त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं, त्यावेळी ते योगाभ्यासाची जी काय म्हणूया सगळ्या ज्या काय पोझिशन्स आहेत ते मात्र अत्यंत सहजपणे करायचे. त्यांनी पायी वारी चाललेली आहे. मुख्य मुद्दा आषाढी एकादशीला ते कायम पायी पंढरपूर पर्यंत जायचे, हा त्यातला भाग आहे. आणि त्यांच्या लौकिक परिचयातला विचार आहे की 115 ग्रंथांवर त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्यामध्ये संस्कृत ग्रंथ सुद्धा आहेत आणि त्यामध्ये मराठी भाषेचे सुद्धा ग्रंथ आहेत. पण हे सगळं करताना दोन्हीही भाषेवर त्यांचं जे काय प्रभुत्व होतं किंवा बोलण्यातलं जे काय प्रभुत्व होतं ते मात्र वादातीत होतं. ही भूमिका आहे. माझे श्रीगुरु आणि साखरे महाराज यांचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा फार एक मजा येते की माझे श्रीगुरु आहेत ना, ते ऍप्लिकेशन सांगतात. म्हणजे त्यांचा भर जो आहे तो आचरणाचा भर आहे. साखरे महाराजांचा भर आहे तो कशावर आहे? तो त्या शब्दज्ञानाचं चिंतन करण्यावर आहे. आम्हाला म्हणाले ते एकदा की तुम्ही जर का मला आचरणाविषयी प्रश्न केला तर मी स्वतःहून तुम्हाला बोलणार. अशा पद्धतीने ते बोलायचे. पण मूळ मुद्दा काय झाला की आम्हाला दोघांना, मला आणि माझ्या पत्नीला, श्री गुरु साखरे महाराजांकडनं शास्त्राचं शब्दज्ञान जे आहे ते अत्यंत सखोलपणे विचारसागरच्या अभ्यासाच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला करून दिलं. आणि माझे श्री गुरु जे आहेत ते म्हणूया श्रीकृष्ण देशमुख, त्यांच्या निमित्ताने आम्ही त्याचं ऍप्लिकेशन करायला शिकलो. आणि आम्ही दोघांचं जे काय बेमालूम मिश्रण आहे ते करून आमचा अभ्यास अत्यंत सुसंगतपणे आम्ही चालवायला शिकलो. हा खरा आम्हाला दोघांचा कडून मिळालेला एक ऍडव्हान्टेज. आता मात्र मी माझ्या पहिल्या भेटीचं वर्णन करतो. आमचे श्रीगुरू हे प्रवचन करण्याच्या निमित्ताने खूप गावाला जायचे, कधी विदर्भात असायचे. पण त्या काळामध्ये काय झालं, ते दुबईला गेलेले होते. पूर्वीच्या काळी फोनची सोय नव्हती. 96-97ला मोबाईल हा विषय फार मोठा नव्हता. तो 2000च्या नंतर मोबाईलचा विषय जरा पुढे आलेला आहे. तर त्या काळामध्ये आम्हाला मात्र आमच्या श्रीगुरूंनी सांगितलेलं होतं की दासबोधाच्या अभ्यासाबरोबर विचारसागरचा अभ्यास करायचा. विचारसागरचा अभ्यास करायचा असं म्हणल्याबरोबर आम्हाला दासबोधाचा अभ्यास करणंही माहीत होतं. कारण पत्रद्वारा दासबोधाच्या निमित्ताने या गोष्टी सगळ्या माहीत होत्या. पण विचारसागरचा अभ्यास करायचा असं म्हटल्यावर आम्ही ते पुस्तक आणलं. आम्ही ते पुस्तक आणल्यानंतर ते पुस्तक जेव्हा वाचलं, त्याची 5-6 पानं वाचली, त्यावेळी आम्हाला काहीच कळलं. मग आम्ही त्यांना भेटीत पहिल्या म्हणूया म्हटलो की अहो आम्हाला काहीच कळत नाही. ते म्हणाले वाचत राहा, संपलं की परत वाचत राहा, संपलं की परत वाचत राहा. आयुष्यभर विचारसागरचा अभ्यास सोडायचा नाही. हे तिथून आम्हाला मिळालं. तिथून आम्हाला मिळालं. मग आम्हाला पंचदशीचा अभ्यास करण्याची एक संधी मिळाली आणि त्या निमित्ताने आम्हाला काही शंका निर्माण झाल्या. विचारसागरमध्ये तर शंका होत्याच, पण पंचदशीमध्ये शंका निर्माण झाल्या. म्हणून आम्ही दोघंही आळंदीला गेलो. आणि आळंदीला गेल्यावर मी गीताला असं म्हणालो की आपण साखरे महाराजांना भेटायचं का? किसन महाराज साखरे श्री साधकाश्रमात राहतात आळंदीत, जवळच तो साधकाश्रम. तर तीही म्हणाली चलूया आपण. आणि अशा रीतीने आम्ही आश्रमात प्रवेश केला. भीत भीतच प्रवेश केला, कारण आश्रमाचं स्वरूप पाहिल्यावर तुम्ही कधी गेला तर सहज कळेल. आणि प्रवेश केल्यावर आम्हाला तिथे विचारणा झाली की तुम्ही नेमके सावकार काकाच भेटले पाहिजे. अहो तुम्ही कुठे चाललाय? नाही आम्हाला महाराजांना भेटायचंय, बसा. अशा पद्धतीने आम्ही तिथे बसलो. बसल्यावर महाराज आले. महाराज आले, बसले. आम्ही महाराजांच्या पाया पडलो. पाया पडल्यानंतर महाराज म्हणाले कशासाठी येणं केलं? आम्ही लगेचच त्यांना म्हणालो की आमचे श्रीगुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख आहेत. त्यावर लगेचच ते म्हणाले बरा सांगतो. आम्हाला ते जरा रुचलं नाही, पण तरी सुद्धा आम्ही आपलं शांतपणाने होय म्हणालो. आणि मग ते म्हणाले की तुम्ही कशासाठी आला? आम्ही म्हटलं आम्हाला पंचदशीच्या शंका आहेत. आमचे श्रीगुरू दुबईला गेलेले आहेत. तुम्ही आमचं शंकांचं निरसन करणार काय? कारण ते जितके रोखठोक होते तेवढंच आम्ही रोखठोक पण होतो आमच्या आयुष्यामध्ये. तो एक फायदा झाला आम्हाला. ते म्हणाले करणार. आणि करणार म्हटल्याबरोबर तुम्ही कुठून आला? पुण्याहून आलो. लक्षात घ्या ही मंडळी नाही का
खूपच काय म्हणूया दयाळू असतात. आम्ही सकाळी गेलेलो, 6 वाजता निघालेलो, 8 वाजता महाराजांकडे आलेलो. लगेचच त्यांनी आम्हाला एक ग्लासभर दूध, नंतर एक केळ असं दिलं आणि आम्हाला एनर्जेटिक केलं. आणि मग म्हणाले, तुम्ही कसा अभ्यास करणार? म्हणलं, म्हणजे तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा. असं ते म्हणाल्यावर ते म्हणाले, की मग तुम्ही लिहून घेणार काय? मग आम्ही म्हटलं, आम्ही लिहून घेणार. पण असं म्हणा, तुम्ही जे आम्ही शंका विचारू, मग तुम्ही त्याचं उत्तर द्याल आणि ज्यावेळी लिहून घ्यायची वेळ येईल त्यावेळी तुम्ही लिहून घ्या असं म्हणा. आणि आम्ही त्यावेळी लिहून घेऊ. एरवी आम्ही पॉइंट मुद्देमध्ये त्याचा विचार मांडून घेऊ. अशा पद्धतीने त्यांना आम्ही सांगितलं. आणि त्यानंतर आमच्याबरोबर त्या रंगनाथ महाराज परभणीकरांचे काही शिष्य होते की ते दुपारी 12च्या गाडीने आळंदीहून परभणीला जायचे होते. आणि अशा रीतीने आमचं शंका समाधान 9 वाजता सुरू झालं. आणि ते शंका समाधान पूर्ण होता होता रंगनाथ महाराजांच्या शिष्यांची गाडी चुकली. आळंदीहून त्यांना परभणीला जाण्याची गाडी चुकली. आणि मग त्यांना मी म्हणालो शेजारी बसल्यावर, अहो तुमची गाडी आमच्यामुळे चुकली. महाराज म्हणाले, पंचदशीचा अभ्यास करणारी गिराईक फार थोडी असतात. अशा रीतीने आमचं आणि त्यांचं काय झालं, पहिली एक इंटरॅक्शन झाली. आणि त्या इंटरॅक्शन मधनं आम्हाला एक अभ्यास कसा करायचा ही एक दिशा मिळाली, की अरे अभ्यास हा नाही का सखोलपणे केला पाहिजे. पंचदशीचं वाचन जे आमचं होतं ना, ते वरवरचं होतं. त्या शास्त्र शब्दांची ओळखण होती, पण त्याचा वाच्यार्थ, त्याचा लक्षार्थ अशा भूमिका आम्हाला माहीत नव्हत्या. वाच्यार्थ आणि लक्षार्थ या भूमिका त्यांनी मांडायला आमच्या पुढे सुरुवात केली. हा त्याचा वरवरचा अर्थ आहे, पण लक्षार्थ मात्र हा असा असा. अशा पद्धतीने आम्हाला जेव्हा त्यांनी चिंतनं समजावून सांगायला सुरुवात केली, त्यावेळी आम्ही मंत्रमुग्ध होऊन गेलो. वाणी अतिशय सुरेख. सुरेख म्हणजे अनुनासिक उच्चार असेल तर तो अनुनासिक उच्चार बरोबर ते त्यांच्या म्हणूया मुखातनं हजर व्हायचा आपल्या पुढे. इतकं सुंदर व्यक्तिमत्व आम्ही पाहिलं. आणि त्यानंतर मात्र आम्ही कधीतरी 2-3 महिन्यांनी श्री साखरे महाराजांकडे जायचो आणि मग त्यांना काही प्रश्न विचारायचो. अशा रीतीने आमचा अभ्यास सुरू होता. आम्ही आमच्या श्रीगुरूंना हे सांगायचो की आम्ही महाराजांकडे जातो, महाराज आम्हाला काही वेळा ते समजावून सांगतात. आमचेही श्रीगुरू म्हणाले की त्यांच्याकडे न चुकता जायचं. आळंदीला गेलं की साखरे महाराजांना भेटल्याशिवाय यायचं नाही. अशा पद्धतीने तो 95 नंतरचा काळ हा आमचा पुढे जात होता. चिंतनाचा विषय साखरे महाराजांचं मी चरित्र सांगतोय या शब्दामध्ये मला त्यांची अभ्यास शैली सांगायची, की अभ्यास शैलीमध्ये ते जेव्हा सूक्ष्म चिंतन शिकवतात ना, तू विचारसागरचा जेव्हा विषय येईल त्यावेळी ते मी मांडेलच. मग त्यानंतर काय झालं, पुढे काही काळ गेला. पुढे काही काळ गेल्यानंतर मग एक छांदोग्याचं उपनिषद शिबिर आमच्या इथे पुण्यामध्ये होणार अशी एक स्थिती निर्माण झाली. आणि मग त्या शिबिराच्या उद्घाटनाला कुणी यायचं, तो मग मी आमच्या श्रीगुरूंना एक विचार मांडला की आपण महाराजांना का नको बोलवायला. आणि मग महाराजांना बोलवायचं ठरलं. आम्ही सगळे महाराजांना बोलवायला गेलो. आणि मग ते शिबिराला आले. शिबिराला आले त्यानंतर थोडासा उशीर झाला. मला त्या गोष्टी चांगल्या आठवत आहे. थोडासा उशीर झाला पण आमचे श्री गुरु काका म्हणाले त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल आणि त्यापुढे आपला वर्ग सुरू होईल, आपला वर्ग व्यवस्थित होईल, त्यांच्या हस्ते उद्घाटन प्रथम होईल. त्यांनी ते उद्घाटन केलं. अहम अस्मी सदा भामी असा तो जो एक श्लोक आहे तो आमच्या पुढे मांडला. मी सतत आहे, नंतर मी मला कळतो आणि मी मला कधीही अप्रिय नाही, मी सतत मला प्रियच आहे. अशा सुंदर त्यांनी 1 तास चिंतन मांडलं. आणि जेव्हा आम्ही बोलवायला त्यांना गेलो होतो त्यावेळी मात्र आम्ही त्यांना म्हणालो होतो की तुम्ही आईसाहेबांनाही बोलवा, घेऊन या. आणि आईसाहेबांना सांगायला गेल्यानंतर आमचा त्यानंतर विशेष वशिला सुद्धा आईसाहेबांकडे एक प्रस्थापित झाला. आणि आईसाहेबांना ते म्हणाले, अहो 200-250 लोक वेदांताचा अभ्यास करतायत, हे फार क्वचित पाहायला मिळतं, तुम्हीही चला. तसे मिळून सगळे चाललेले होते. तो सोहळा अतिशय सुंदर झाला. फक्त तिथे मात्र एक गोष्ट घडली. श्री साखरे महाराजांनी आम्हाला विचारलं की तुम्ही विचारसागर माझ्याकडे शिकाल काय. आम्ही विचारसागरचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो. अनेक म्हणूया आवर्तनं झालेली होती, पण विचारसागर मात्र पाहिजे तसा कळलेला नाही. कारण आमच्या श्रीगुरूंकडनं
पाठ वर्ग स्टाईल हा जो विचार आहे तो काही झालेला नव्हता. कारण ते सतत प्रवचन करायला या गावाहून त्या गावाला जायचे. त्यामुळे पुण्यात जेवढा वेळ मिळायचा तेवढ्या वेळात आम्ही त्यांच्याकडनं काही शिकायचा प्रयत्न करायचो. हा त्यातला एक भाग. मग मी त्यांना म्हणालो महाराजांना की आम्ही आमच्या श्रीगुरूंची आज्ञा घेऊ आणि तुमच्याकडे येऊ. आणि आम्ही आमच्या श्रीगुरूंना विचारलं. ते म्हणाले विचारसागर हा श्रीगुरू साखरे महाराजांचाच आहे. निश्चलदासजींनी लिहिलेला असला तरी सुद्धा मराठीमध्ये हे भाष्य आहे, ते भाषांतर नाही. अशा पद्धतीने जी काय एक भूमिका श्रीगुरूंनी आमच्या समोर मांडली आणि आमचं विचारसागरच्या अभ्यासाला होकार मिळाल्या मिळाल्या आम्ही महाराजांना कळवलं आणि महाराज म्हणाले या. या म्हणाल्याबरोबर कमिंग रविवार, येणाऱ्या रविवारी आम्ही महाराजांकडे गेलो. आमचे सगळे शिष्य होते 10-15 जण. त्यावेळी जरा रस्ताही खराब होता त्यांच्या, म्हणूया याच्यापर्यंत जायचा आश्रमापर्यंत. पावसाळ्याचे दिवस होते पण आम्ही गेलो. गेलो आणि त्यांनी आम्हाला विचारसागरच्या अभ्यासाला सुरुवात केली. विचारसागरच्या अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी आम्हाला त्यांनी तो जो म्हणजे त्यांचं पुढचं जे काय एक लक्षण सांगितलेलं आहे. कुठलं लक्षण? तर स्वरूप लक्षण. आता स्वरूप लक्षण सांगताना मात्र त्यांनी फार एक सुंदर दादा महाराज किंवा तात्या महाराजांनी लिहिलेल्या विचारसागरमध्ये एक आलेला आहे विषय. तो विषय फार सुंदर समजावून सांगितला. तो माझ्या डोक्यात आहे, तो मी तुम्हाला सांगतो. बुद्धी जाणे न जाणे तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. हे म्हणूया तिथे एक लक्षण समजावून सांगायला सुरुवात केली. त्यावेळी मात्र त्यांनी सांगितलं बुद्धी जाणे. बुद्धी जाणते म्हणजे काय काय जाणे? अहो ती जगालाही जाणते त्रिपुटीच्या स्वरूपात. ती सत्यत्वाने जाणते तेव्हा तो अज्ञानी म्हणून सिद्ध होतो. त्यानंतर त्याला श्री गुरु कृपेने त्याला हे जग मिथ्या आहे असं समजावून सांगितलं जातं. आणि समजावून सांगितल्यानंतर तो मिथ्या दृष्टीने या जगाकडे पाहतो. ही एक दुसरी विचारधारा आहे, वृत्तीच्या स्तरावर असलेली, बुद्धीच्या स्तरावर असलेली. त्यानंतर तो जगाला मिथ्या ठरवतो साधक आणि नंतर तो काय होतो तिथे त्याला मी आत्मा आहे असा अनुभव. अज्ञान, आवरण, विक्षेप या अज्ञानाच्या 3 भूमिका आहेत. आणि मग पुढे परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञानाचा विषय आला त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो अहो शब्दज्ञान का? नाही हो, परोक्ष ज्ञान म्हणजे असत्व पादक आवरण दूर झालेला. आता तो काय आहे फक्त ढकलला की स्वरूपाकार. म्हणजे इतकं बारीक समजावून सांगणारी व्यक्ती जर कोणी असेल आमच्या जीवनात तर ती होती. म्हणून बुद्धी जाणे. बुद्धी जाणे कुठपर्यंत आहे तर मी आत्मा आहे इथपर्यंत अनुभव येणारा जो विचार आहे ना तो बुद्धी जाणे आहे. आणि सहजावस्थेमध्ये बुद्धी न जाणे. मूळ विचारधारा काय आहे की सहजावस्थेमध्ये मी जाणलं ही या भूमिकेचाही नाश होतो म्हणजे बाद होतो. जेव्हा एखादी गोष्ट अत्यंत प्रकर्षाने सांगायची असते ना तेव्हा नाश शब्द वापरायचा असतो असं आम्हाला त्यावेळी लक्षात आलं. नाहीतर हरिकृपे त्याचा नाश होय अशी भूमिका आम्ही जेव्हा विचार करत होतो त्यावेळी आपल्या प्रारब्धाचा नाश होतो का? नाश होत नाही, प्रारब्धाचा बाध होतो. म्हणजे जे या संचित रूपामध्ये मला जे या जन्मात भोगायचंय ते भोगावंच लागतं. पण काय आहे आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर ते भोग मी घेतोय अशी वृत्ती सुद्धा आपल्या अंतःकरणात शिल्लक राहत नाही. असा इतका सहज मी स्वरूपाशी एकरूप होतो. तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. इतकं जे विचारधारा आहे अभ्यासाची ती बारीक विचारधारेपर्यंत. म्हणजे मूळ धारा काय आहे अभ्यासाची की अत्यंत बारीकीने त्यांनी आम्हाला विचारसागर सांगितला. हे खरं त्यांचं एक वैशिष्ट्य. त्यानंतर दुसऱ्या तरंगाचा विचार जेव्हा बोलायची वेळ आली त्यावेळी ते कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही भूमिका मांडली त्यांनी. पण दुसऱ्या तरंगामध्ये काय आहे ज्ञानपूर्वक मोक्ष सिद्ध होतो. निष्काम कर्म निष्काम उपासनाद्वारा ज्ञानपूर्वक मोक्ष सिद्ध होतो अशी भूमिका तिथे एक सेंटेन्स आलेलं आहे. पण ते सेंटेन्स आलेलं आहे वाचल्याबरोबर पाठवर्ग होता आमचा. पाठवर्गामध्ये कसं असतं त्यांच्या समोर बसायचं आम्ही. त्यांच्या समोर मग वर्गाचं जे काय वाचायचंय ते माझ्या पत्नीने वाचायचंय. आणि वाचणं सुद्धा कसं पाहिजे शुद्ध पाहिजे. म्हणजे जन्मभावरूप असा शब्द नाही वाचायचा. जन्माभावरूप तिथं लिहिलाय तसाच वाचायचा. म्हणजे इतकी कठोर शिस्त. इतक्या शिस्तीत त्यांनी आम्हाला अभ्यास शिकवला. आणि अभ्यास शिकवताना ते अर्थ स्पष्टपणे सांगायचे. आणि अर्थ स्पष्टपणे सांगताना ते म्हणायचे की ज्ञानपूर्वक मोक्ष सिद्ध होतो तो त्याच्या आधी मग मध्ये शब्द लिहा अज्ञानाची निवृत्ती होऊन. मूळ मुद्दा काय आहे मोक्ष.
आमचे श्री गुरु सांगतात की मोक्षरूप होणं म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होणं, हे विचार जे होते ते आमच्या ठिकाणी पक्के होतेच. आणि आम्ही मग त्यांच्याबरोबर जेव्हा रिॲक्ट व्हायचो तेव्हा विथ ॲप्लिकेशन रिॲक्ट व्हायचो. ही त्यांच्या पुढे एक भूमिका आमची कायम असायची. आणि मग ती भूमिका काही आम्हाला तीनच तरंग त्यांच्याकडनं ऐकायला मिळाले. पण तीन तरंग ऐकताना लक्षात घ्या, त्यांनी ऍप्लिकेशनच्या भूमिकेला त्या मानाने आम्हाला तेवढं सांगितलं नाही. पण मूळ मुद्दा आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करताना विथ ऍप्लिकेशन करायचो. आणि एक दिवस साखरे महाराज आम्हाला त्यावेळी म्हणाले सर्वांना, की तुम्ही आमच्या शिष्यांपेक्षा सरस आहात, कारण तुम्ही दोन्ही विचार एका वेळेला करू शकता. एक गोष्ट अशी आहे की तो शास्त्र विचार आम्हाला साखरे महाराजांमुळे कळायला लागला, अत्यंत सूक्ष्म. आणि ऍप्लिकेशन विचार मात्र आमच्या श्रीगुरूंमुळे कळायला लागला. कारण आमचे श्रीगुरु शास्त्र विचार सांगत नव्हते, काय सांगत होते. पण त्या शास्त्र विचाराची जी सूक्ष्मता आहे ती आम्हाला साखरे महाराजांमुळे कळाली. आणि पुढे जो ऍप्लिकेशनचा पार्ट आहे तो मात्र आम्ही सहजच आमच्या श्रीगुरूंना बेसिकला म्हणजे विचारांना घेऊन तो आम्ही पूर्ण करायचो. अशी एक भूमिका तयार झाली. पुढे पुढे जेव्हा अधिष्ठानाचा विषय मांडायची वेळ आली, अधिष्ठानाचा विषय मांडायची वेळ आली, त्यावेळी त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं, कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या एका जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत. म्हणजे काय महाराज, असं जेव्हा बोलायची वेळ आली तेव्हा श्री गुरु साखरे महाराज गीताला म्हणाले, म्हणजे काय विचारायच्या आधी तुला आधी 2 महिने माझ्या घरी धुणं भांडी करावी लागतील. त्यावेळी गीता माझ्याकडे पाहायला लागली, नक्की काय म्हणतायत महाराज? अगं हो म्हण, पुढे महाराज समजावून सांगणारच आहेत ना आपल्याला. मग ही महाराजांना लगेच हो म्हणाली. लगेच हो म्हणाल्यावर महाराज म्हणाले, अगं आमच्या आश्रमात इतके सगळे लोक आहेत, तू अभ्यास करणारी आहे, तुला काय धुणं भांडी करायला लावू, तू अभ्यासाच्या योग्यतेची. इतकं प्रेम. दुसऱ्या तरंगाचा विचार करताना कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. मग त्यावेळी म्हणाले की कल्पित सर्पाचं अधिष्ठान रज्जू आहे, असं जर म्हटलं तर रज्जू खरोखरीच अधिष्ठान आहे काय? आणि रज्जू जर खरोखरीचं अधिष्ठान असेल तर त्याच्या ज्ञानाने माझ्या अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे. मग रज्जू ज्ञानाने माझ्या अज्ञानाची म्हणजे मी करता, मी भोगता, मी देह अशी निवृत्ती होणार आहे का? नाही नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे? कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होत नाही, तर रज्जू उपहित चैतन्य म्हणायला शिका. आणि असं जर का तुम्ही म्हणाला तर तुमची नजर सतत चैतन्यावर राहील. आणि चैतन्यावर नजर राहिली तर मग काय आहे, अधिष्ठानाचा विचार सतत अंतःकरणात घुमेल. आणि मग मी अज्ञानाची निवृत्ती करून म्हणजे पुन्हा कारणासह अज्ञानाची निवृत्ती करून मी माझ्या स्वरूपाशी येतो. कारणासह का, असा जेव्हा विचार करायची वेळ आली तर ते म्हणाले, ध्यानामध्ये लयरूप होते, झोपेमध्ये लयरूप होते, ईश्वर नाशरूप पद्धतीने करतो आणि जीवाला जागृतीत बाधरूप पद्धतीने तो आत्मा मी आहे हे कळलं पाहिजे. अशी भूमिका त्यांनी मांडायला सुरुवात केली. नंतर त्यांनी आत्मा, नंतर साक्षी, चैतन्य याचे सगळे विचार जे आहेत ते अतिशय बारीकीने समजावून सांगितले. मग बारीकीने समजावून सांगताना ते म्हणाले, मग सर्वांना ब्रह्मानुभव नाही काय? अहो आहे, सर्वांनाच ब्रह्मानुभव आहे. माझ्या शरीर रूपाने मी असावं, मला कळावं आणि मला कायम सुख असावं, हा ब्रह्मानुभव आहेच की सगळ्यांना. पण तो विशेष रूपाने नसल्यामुळे त्याला ब्रह्मानुभवी म्हणता येत नाही. तो आत्मा सच्चिदानंद रूप आहे, तो मी आहे असं मला कळलंच पाहिजे. आणि ते जोपर्यंत कळत नाही आणि त्या कळण्याला जोपर्यंत सहजता येत नाही अन्वय रूपाने, तोपर्यंत खऱ्या अर्थाने मला अनुभव आला असं काही बोलता येत नाही. विषय परखड बोलायचे. ही भूमिका आम्हाला त्या विचारसागरच्या निमित्ताने तीन तरंग ऐकताना मिळाली. आणि ती तीन तरंग ऐकताना मिळालेली जी विचारधारा आहे ना, ती आम्हाला प्रत्येक ग्रंथाचं जे काय म्हणूया श्रवण किंवा त्याचं अभ्यास चिंतन करताना आम्हाला ती खूप उपयोगाला आली. हे साखरे महाराजांचं वैशिष्ट्य आहे. आमच्या श्रीगुरूंची काही वैशिष्ट्य आहेत. कारण जेव्हा आम्ही अभ्यास करायचे प्रयत्न करायचो त्यावेळी ते फार सुंदर विचार मांडायचे. आमचे श्रीगुरू आणि साखरे महाराज काही अंशी फार काय म्हणूया अगदी इक्वल होते. इक्वल या शब्दाचा अर्थ एकरूप होते. जेव्हा आम्ही आमचे श्रीगुरू घरी आल्यावर म्हणालो की 32व्या पानावर शंका आहे, तर ते लगेच म्हणाले 31 पानापर्यंत काय वाचलं ते सांग. आणि इकडे साखरे महाराजांकडे
बोलायची वेळ यायची तेव्हा म्हणायचे, पाठ लिहिला का, नोट्स काढल्या का, अशी भूमिका असायची. लिखाणाशिवाय परमार्थ लक्षात नीट राहत नाही, त्यामुळे ऍप्लिकेशन नीट होत नाही. हे जे काकांचं जे म्हणणं आहे आमच्या श्री गुरूंचं, ते अगदी तंतोतंत खरं. दोघंही तसेच. मूळ विचारधारा काय आहे? साखरे महाराजांकडे एक विशेष गुण काय होता म्हणजे त्यांचा, की ते विचारायचे, समजलं का घायाळ? मग आम्ही म्हणायचो हो. हो म्हणालं की लगेच म्हणायचे, काय समजलं ते सांगा. म्हणजेच काय आहे, तो पाठ आमच्याकडनं नकळत वदवून घ्यायचे. मग आम्ही त्यांना जे कळलंय ते सांगायचो. मग त्या कळण्यामध्ये काही राहिलं असेल तर त्या भूमिका त्या मांडायच्या. हे चरित्र आहे साखरे महाराजांचं. लक्षात घ्या की आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, असे श्रीगुरुपदीचे साखरे महाराज आहेत ना, त्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं, मुलाच्या वर प्रेम केलं. ही भूमिका जी आहे ना, ती आम्ही आमच्या आयुष्यात कधी विसरू शकत. इतका मोठा व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती, आणि ती आमच्यासारख्या सामान्य माणसासमोर बरोबर अत्यंत प्रेमाने राहते. आणि त्यांचं प्रेम इतकं मोठं होतं की एक दिवस म्हणाले की तुम्ही आता विचारसागर ऐकायला आळंदीत येऊ नका. आम्हाला वाटलं काय झालं. ते म्हणाले की तुम्ही मंडईत त्या फडके तांदूळवाल्यांच्या समोर या, तिथं आमचं एक घर आहे, तिथं मी आठवड्याला येत जाईल. अशा रीतीने आमच्यासाठी ते आले. याला म्हणतात प्रेम. कैसा माझ्या विठ्ठलाचा प्रेम भावो, देवतोची होय गुरु. हे आमचे विठ्ठल श्री गुरु साखरे महाराज हे आमच्या पुढे यायचे, आम्हाला तो पाठवर्ग सांगायचे आणि पुन्हा ते आळंदीला जायचे, केवळ आमच्यासाठी यायचे. आम्ही 10-20 जण अभ्यास करायचो, त्यासाठी ते यायचे. हे त्यांचं चरित्र आहे. अभ्यास करून घेणं, अभ्यासात सतत पुढच्या समोरच्या शिष्याला ठेवणं, ही सुद्धा एक मोठी कला आहे. आणि ती साखरे महाराजांना सहज अवगत होती. हा खरा आमच्यावर त्यांचा एक स्नेहच होता, अशी एक भूमिका मांडायला हरकत नाही. पुढे पुढे आम्ही साखरे महाराजांकडे आलो गेलो. हा विषय झाला. तिसरा तरंग अभ्यास संपला. श्री गुरूंचं महत्वही त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की श्री गुरु आणि पांडुरंग. एकदा ते हसत आम्हाला म्हणाले, उद्या दारात जर का श्री गुरु आणि स्वतः पांडुरंग जर एकाच वेळी दारात आले तर प्रथम कोणाला घरात घेणार? अशी भूमिका जेव्हा मांडायची वेळ आली तेव्हा आम्ही म्हणालो आम्ही श्री गुरूंना घेणार, कारण श्री गुरु बरोबर पांडुरंग सहजच येतो. अगदी बरोबर. मूळ मुद्दा काय आहे की सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा. हे वचन आम्हाला समर्थांचं माहीतच होतं. त्याचाच तो एक आविष्कार होता. पण हे सगळं कळण्याची जी भूमिका आहे ना, ती श्री साखरे महाराजांमुळे अत्यंत सुपीकपणे सहजपणे कळायला मदत झाली. आणि मग एक दिवस त्यांचा एक मोठा ऍक्सिडेंट झाला. तो त्या काळातला तिसरा तरंग संपून चौथा तरंग सुरू व्हायची वेळ आली, त्यावेळी त्यांचा एक ऍक्सिडेंट झाला. खूप दिवस ते म्हणूया कोमात होते. त्यानंतर ते बाहेर पडले. बाहेर पडून त्यांनी म्हणा आपल्याला म्हणावं लागेल की एक दिवस ते म्हणूया ते डोळ्याचं हॉस्पिटल आहे केळकरांचं, त्या झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ. तिथे आम्ही सहज भेटायला गेलो, मी आणि गीता. आमच्याबरोबर आणखीन काही जण होते. आणि साखरे महाराज बोलले. साखरे महाराज परमार्थ विषयक बोलले. श्री सावकार काका अत्यंत आनंदित झाले. त्यानंतर तो थोडासा डोक्यावर तो अपघात झाल्यामुळे तो थोडासा भ्रंश जो तयार झालेला होता तो हळूहळू त्यांचा पूर्णपणे निघाला. आणि त्यानंतर अनेक ग्रंथांचं लेखन त्यांनी केलं. आणि आमच्या श्री गुरूंच्या पंचदशीच्या मूळ मुद्दा काय आहे, पंचदशीच्या उद्घाटन समारंभालाही ते आले. ते आले आणि त्यांनी तिथे बोलले. खूप काही या मोठ्या ऍक्सिडेंटमधनं वाचल्यानंतर भारत काका गोपे म्हणून एक तिथं होते त्यांचे शिष्य, ते तिथं गेले. खूप काही साखरे महाराजांनी सोसलंय. अशीच एक आठवण श्री सावकार काका आम्हाला सांगताना म्हणाले आज सकाळी की महाराजां कोर्टात गेले. कोर्टात त्यांना विचारलं, तुमचं नाव किसन महाराज साखरे कसं काय, म्हणजे केव्हापासून आहे, कसं काय या शब्दाचा अर्थ केव्हापासून आहे. त्यावेळी ते स्पष्ट बोलले, माझं किसन महाराज साखरे हे नाव अभिजात आहे, प्रथम पासूनच आहे. जसं स्वरूप प्रथम पासूनच आहे आहे आणि आहे, त्या पद्धतीने साखरे महाराज बोलत होते. साखरे महाराजांची वाणी अतिशय परखड आणि स्पष्ट होती. बोलताना ते अतिशय क्लिअर होते.
विषय समजून सांगण्याला तर अतिशय स्पष्टता होती. विषय कळल्यावर परत कळलं का विचारणारे, आणि कळल्यावर होय म्हटल्यावर सांग म्हणणारे, अशी श्री गुरूंची एक भूमिका असते. ते आमच्या श्री गुरूंच्या बाबतीतही आम्ही अनुभवलेलं आहे, की सांगा आता मग मला काय कळलं, तुला काय कळलं, बोल आता. अशी भूमिका मांडायची. हे असं जे व्यक्तिमत्व आहे ना, हे खूप मोठं व्यक्तिमत्व असतं. आणि त्यातूनच मग पुढे मला म्हणूया सांगण्याची, परमार्थ सांगण्याची आज्ञा झाली. आणि मग माझ्या श्रीगुरूंबरोबर बोलणं झालं. ठाकरे महाराजही होते. पण बोलणं झालं की मी विचारसागर तरंग सांगावा काय, अशी भूमिका. विचारसागर रहस्य ग्रंथ सांगावा काय. तर त्यावेळी श्रीगुरू म्हणाले सांगायचा, चारच तरंग सांगायचे. आणि त्यावेळी ते असं म्हणाले की, मी त्यांना म्हणालो, अहो मी तीन तरंग शिकलो, पण चौथा तरंग नाही शिकलो. त्यावेळी श्री गुरु काका म्हणाले, महाराजांनी तीन तरंग शिकवलेले, त्याच्या जोरावर चौथा. कॉन्फिडन्स. महाराजांबद्दल किती कॉन्फिडन्स? 100%. तीन तरंगाचा अभ्यास जर केला असेल तर चौथा तरंग चिंतन मांडता यायलाच पाहिजे. सांगणं हा उद्देश नाही. श्री साखरे महाराज आणि आमच्या श्रीगुरूंकडे एकच गोष्ट शिकलो, सांगणं हा विषय नसावा समोरच्याला. तो मी मला सांगतोय अशा आविर्भावात ग्रंथाचा सांगण्याचा विषय असावा. त्याने माझं चिंतन प्रगट होतं आणि माझं चिंतन हे माझ्या म्हणूया जीवब्रह्मैक्य ज्ञानाला सहज आनंदाकडे घेऊन जायला स्पष्ट होतं. ही भूमिका त्यांच्याकडे आम्ही शिकलो. पुढे असेच काही दिवस गेल्यानंतर मग विचारसागरचा अभ्यास आम्ही नवांगुळ काकूंकडे करायची एक भूमिका तिथं मांडली गेली, की आपण विचारसागरचा अभ्यास करायचा काय? होय, पाठ पद्धतीने करायचा. अशा रीतीने आम्ही पाठ पद्धतीने चार तरंग अभ्यास केला. 76-77 एक एक तासाचे एपिसोड झाले. आणि मग सगळ्यांना एक विचार आला मनात, की आपण साखरे महाराजांना भेटायचं काय. आणि मग मी म्हणालो भेटूया. पण आता त्यांचं वय झालेलं आहे. पण वय झालेलं असलं, पण त्यांच्या वयानुसार त्यांच्या तब्येतीचा चढ उतार असतो. त्यानुसार आपल्याला आपल्या नशिबात साखरे महाराज किती स्पष्टपणे आपल्याशी बोलतील हे मी काही सांगू शकत नाही. तर त्यावेळी सगळे म्हणाले, नाही नाही, काहीही हो हो, पण आपण आता इथे 20-25 जण अभ्यास करतोय ना, ते सगळे मिळूनच आपण भेटायला जाऊ साखरे महाराज. मी म्हटलं ठीक आहे. अशा रीतीने आमचा एक दिवस ठरला. छानपैकी गाडी केली गेली. आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं आणि साखरे महाराजांकडे पूर्व परवानगीने गेलो. पूर्व परवानगीने गेल्यानंतर साखरे महाराज तिथं बसलेलेच. आम्ही 20-25 जण तिथं गेलो, पोहोचलो. आईसाहेब पण समोर आल्या. लगेचच साखरे महाराजांनी फरमान सोडलं, या सगळ्यांना चहा द्या. कारण का, की चहा प्यायल्यावर फ्रेश होतील आणि मग त्यांच्याशी आणि माझी बोलणी सहजच पुढे जातील. अशा रीतीने आम्ही सगळे त्यांच्याजवळ गेलो, 20-25 जण. आणि मी त्यांना म्हणालो, आज साखरे महाराज अत्यंत तब्येतीने छान आहे, अनुकूल आहेत. तुम्हाला जर काही अभ्यासाविषयीचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, आणि विचारल्यानंतर त्याचं उत्तर मिळणार नाही असं होणारच नाही. अशा रीतीने आमच्या सर्व लोकांनी खूप काही प्रश्न विचारले. एक प्रश्न असा विचारला एकांनी, की महाराज, की हे सगळे शब्दांनी अभ्यास केला, आचरण आणलं वगैरे सगळं झालं, पण त्याचं पुढे काय होणार, असा जेव्हा विचार आला, तेव्हा ते काय म्हणाले, अरे बाबा, आत्मस्वरूपाचा म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आल्यावर नाहम ना तुम दप्तर हो गया गुम. म्हणजे साध्य होता साधनाचा ठाव नाही, असं समजावून सांगणारे श्री समर्थ साखरे महाराजांनी स्पष्ट सांगितलं, नाहम ना तुम दप्तर हो गया गुम. म्हणजे मूळ भूमिका काय आहे, की इथे दप्तरच संपतं, की ज्याच्या साह्याने मी परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानाचा विचार केला, आणि अपरोक्ष म्हणजे स्वरूपाशी एकरूप झालो. अपरोक्ष शब्दाचा अर्थ साक्षात, यात साक्षात अपरोक्षत्वात. मग मी स्वरूपाशी एकरूप झालो, शोकनाश झाला आणि आनंदाला सहजता आली. इथपर्यंतच्या ज्या भूमिका आहेत त्या सहज त्यांनी त्यावेळी आमच्या समोर मांडल्या. आणि मांडल्यानंतर मग खूप काही लोकांची प्रश्नोत्तरं दिली. आणि प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर मूळ विचारधारा काय आहे, की बोलता बोलता सगळे बोलले, की आम्ही उदयदादा बरोबर विचारसागर ग्रंथाचा अभ्यास करतो. साखरे महाराजांनी असं चमकून पाहिल्यासारखं केलं आणि त्यांनी एक प्रश्न सहज विचारला,
काय म्हणाले ते? वाणिज्य व्यवहार आहे काय? मूळ धारा आहे. वाणिज्य व्यवहार आहे काय? तर लगेचच तिथे उत्तर दिलं की वाणिज्य व्यवहाराशी काही संबंध नाही. मग ते म्हणाले विचारसागरचा अभ्यास तुमचा सफल होईल. ही भूमिका आहे. मोले कीर्तन करी तो एक मूर्ख, ही समर्थांची भूमिका अगदी स्पष्ट होती. आमचेही श्रीगुरूंच्या ठिकाणी वाणिज्य व्यवहारच नाही. आपल्याला अभ्यास करायचा आहे, बस एवढाच विषय आहे. देवाने आपल्याला काय कमी केलंय? श्री गुरु आम्हाला म्हणाले होते, अरे उदय, आपल्याला काय कमी केलं? सगळं काही दिलं, गाडी दिली, घर दिलं, सगळं दिलं, 2 वेळा जेवायलाही दिलं. मग काय आपल्याला अडचणी नाही? आपला अभ्यास आपण करावा. ही भूमिका सुद्धा श्री साखरे महाराजांची होती. पैशाला कधी त्यांनी स्पर्श केला नाही. ही भूमिका आहे. कधीही प्रवचन कीर्तन हे कधीही त्यांनी पैसे घेऊन केलं नाही. हा स्वभाव मला त्यांचा खूपच विशेष आवडला. आणि हा जो विशेष स्वभाव आहेत ना, हे सगळे साखरे महाराजांचे स्वभाव आहेत. ते अत्यंत काय म्हणूया, माझ्या जीवनामध्ये, आमच्या दोघांच्याही जीवनामध्ये, आज माझी पत्नी नाहीये, पण तिने जो अभ्यास केला त्यावेळेसच ती मुक्त झाली, हा त्यातला विचार आहे. आणि त्याची पोचपावती मात्र श्री साखरे महाराजांनी मात्र आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा दिली. त्यावेळी ते काय म्हणाले की गीता आणि उदय हे माझे सर्वात आवडते शिष्य होते. त्यांनी आम्हाला शिष्य म्हणलं ना, त्यावेळी माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. पण मूळ मुद्दा काय आहे की साखरे महाराजांनी शिष्य म्हणावं. माझ्या गुरूंनी तो चांगला अभ्यास उदय करतोय, गीता अभ्यास चांगला करतेय हे म्हणावं, आणि त्या म्हणण्यातून आमच्या अभ्यासाचा हुरूप वाढावा. ती खरी भूमिका आहे. जेव्हा एखादी श्रेष्ठ व्यक्ती हा अभ्यास बरा करतो असं म्हणते, तेव्हा मात्र तो अभ्यासात खरोखर चांगला असतो. कारण बरा शब्द कसा आहे? तो चांगला आहे अर्थाने आहे. तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बरवा शब्द उत्तम या अर्थाने आहे. या संतांचा बरा शब्द हा अशा पद्धतीने आमच्या पुढे येतो. मग पुढे आम्ही हे विचारसागरचे 4 तरंग पूर्ण केले. आणि मग नवांगुळ काकू, रेणुकाताई वैद्य, स्वातीताई खंबेटे या सर्वांचं म्हणणं असं ठरलं की पुढचा अभ्यास करायचा आहे ज्या ग्रंथाचा, तो काकांना विचारून करायचा. म्हणून आम्ही सगळे आमच्या श्रीगुरूंच्याकडे गेलो. आता मी माझं चिंतन संपण्याकडे घेऊन चाललेलो आहे. श्री साखरे महाराजांचा जो इम्पॅक्ट आहे तो आम्ही अभ्यासाच्या निमित्ताने अनुभवलेला आहे. तिकडं गेलो आमच्या श्रीगुरूंकडे आणि त्यांना सांगितलं की आम्ही 4 तरंगाची चिंतनं पूर्ण केलेली आहेत. आता पुढच्या ग्रंथाचं चिंतन व्हावं. कोणता ग्रंथ अभ्यास करणार? स्पष्ट बोललो. ते त्यांना म्हणालो आम्ही परमामृत ग्रंथाचा अभ्यास करणार. अवश्य करा. विचारसागर नंतर परमामृत ग्रंथच अभ्यासाला योग्य आहे. दुसरा कोणताही ग्रंथ अभ्यास करायचं कारण नाही. कारण परमामृत ग्रंथ विचारसागर सारखाच नेमका आणि नेटका व्यवहार सांगणार. अशा पद्धतीने आम्ही श्री साखरे महाराज, हे त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं निस्सीम प्रेम, या सगळ्या भूमिका आम्ही अनुभवल्या. कारण काय आहे, ते तिथं जाऊन अनुभवणं हेच खरं मजेचं आहे. बोलण्यामध्ये काय आहे, थोडी कनिष्ठता आहे. कनिष्ठता, पण तो अनुभव घेणं आणि त्या साखरे महाराजांबरोबर ती चर्चा करणं आणि त्यांचं समजून सांगणं, हे कानात आमच्या आजही आहे. मूळ मुद्दा आहे ते कानात आमच्या आजही आहे. आज साखरे महाराज नाहीत. आश्रमात गेलं तर साखरे महाराज आज म्हणूया देहरूपाने नाहीत, पण चिंतन किंवा तत्वरूपाने मात्र ते कायमच आहेत. आणि अशा साखरे महाराजांचं चरित्र मांडायला तुम्ही मला एक संधी दिली, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो आणि आजचं चिंतन इथे पूर्ण करतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय श्री रघुवीर समर्थ. दादा, अप्रतिम सुंदर बोललात. इतकी ओघवती वाणी आहे. मला ठाऊक नाही माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय की नाही, कारण थोडा घोगरा झालाय. पण सगळ्यांना तिथे असं वाटत होतं की आपण थांबू नये. इतकं सुंदर. मी सुजाताताईंना विनंती करते की सुजाताताई, आपण आपले आभार व्यक्त करावे. आणि जर कोणाला काही विचारायचं असेल तर दादा, वेळ आहे का पुढे 5 हो हो, मिनिटं? विचारा विचारा. तर विचारायचं असेल तर हँड रेज करावेत आणि दादांना विचारावं. सुजाताताई. जय श्रीराम. धन्यवाद ऋताताई. आपल्या प्रयत्नांमुळे आज आम्हाला उदयजींचे
साखरेजी महाराजांच्या बद्दलचे जे विचार होते त्यांच्या चरित्रावरचे, तर ते ऐकायचं भाग्य मिळालं. दादा, आपले साखरे महाराजांवरचे जे विचार चरित्रावरचे जे विचार आपण व्यक्त केलेत, लिखाणाशिवाय परमार्थ नीट होत नाही आणि ऍप्लिकेशन नीट समजत नाही. म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं त्याच्यावरून आम्हाला व्यवस्थित समजलं. म्हणजे कुठल्याही गोष्टीशी आपण मुळापर्यंत गेल्याशिवाय आपल्याला ते समजत नाही, असं मी अर्थ काढला त्याच्यातून. अगदी की बरोबर. नुसतं वरवरचं वाचन नाही, नीट मुळापर्यंत गेलं पाहिजे, तर ते आपल्याला म्हणजे ते ऍप्लिकेशन, असं माझा समज झाला. डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन तर पाहिजे. आणि तुम्ही दोघांनीही पती पत्नींनी सर्व तरंगांचा अभ्यास पाठ पद्धतीने केला. म्हणजे तुम्ही पण किती मेहनत घेतली त्याच्यावर ते लक्षात येते. आणि तुम्ही एक प्रकारे आम्हाला योग्य मार्गदर्शन दिले. एक असं आपल्या अभ्यासाला दिशा मिळावी अशा प्रकारचं तुमचं आजचं प्रवचन होतं. आणि आम्हाला त्या सर्वांचा खूपच लाभ झाला आणि आम्हाला हे अजून चालू राहावं असं वाटत होतं. संपूच नाही, इतकं सुंदर तुम्ही बोलत होतात. अगदी मंत्रमुग्ध होऊन आम्ही ऐकत होतो. दादा, तुम्ही तुमच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आमच्या ऋताताईंच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आणि आराधना ध्यान समूहाला मार्गदर्शन केलेत, त्याबद्दल तुमचे हृदयापासून धन्यवाद. असंच परत परत येत जा आणि आम्हाला मार्गदर्शन करत जा अशी विनंती. धन्यवाद. ऋताताईंनी मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल ऋताताईंचे पण धन्यवाद. धन्यवाद सुजाताताई. कोणाचे हँड रेज दिसत नाही येत मला. हो, त्याची एक आठवण सांगतो अजून एक जस्ट. म्हणजे बोला. आम्ही 5-6 जण गेलो होतो, त्यावेळी एका ताईंनी प्रश्न विचारला की मी अभ्यास कसा करावा. तर त्यावेळी ते म्हणाले, ज्ञानलक्षणा भक्तीने अभ्यास करावा, नसेल जमत तर प्रेमलक्षणा भक्तीने अभ्यास करावा, नसेल जमत तर ध्यानलक्षणा म्हणजे योगलक्षणेने अभ्यास करावा, नसेल जमत तर निष्काम कर्म निष्काम उपासना करावी, तेही जमत नसेल तर चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा, आणि तेही जमत नसेल तर मरा आणि परत या. असं त्यांनी इतकं स्पष्टपणे सांगितलं. म्हणजे त्यांच्या स्पष्टतेचा जो आविष्कार होता ना, तो क्लासिक होता. आणि बोलणं इनोसंट होतं साखरे महाराजांचं. कुठेही त्याच्यामध्ये खोचकपणा अजिबात नाही. शिष्य कमप व्हावा हीच भूमिका त्यांची काय. आम्ही विनंती करू दादा, पुन्हा त्यांच्या काही आठवणी घेऊन आपण या व्यासपीठावर अवश्य यावं आणि आमच्याशी संवाद साधावा. अगदी कुठेच दादांनी आढेवेढे न घेता पहिल्याच ह्याच्यात म्हणाले, हो मी नक्की येईन आणि आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधेन. दादा, मी आभार न मानता आपल्या ऋणातच राहू इच्छिते आणि इथेच आपली सगळ्यांची रजा मागते. धन्यवाद. जय श्रीराम.